महाराष्ट्र के नायगांव पूर्व के लोगों के लिए राहत भरी खबर है। लंबे समय से बंद पड़ी वसई विरार महानगर पालिका की परिवहन सेवा एक बार फिर शुरू कर दी गई है। पहले चरण में पवित्र धाम से नायगांव स्टेशन के बीच बस सेवा बहाल की गई है। साई दुर्गा मित्र मंडल ने दावा किया है कि उसके लगातार प्रयास और जन प्रतिनिधियों से किए गए संवाद के बाद ये सेवा दोबारा शुरू हो सकी है। इस बस सेवा से विद्यार्थियों, महिलाओं और वरिष्ठ नागरिकों और रोजाना सफर करने वाले लोगों को सुरक्षित, सस्ती और सुविधाजनक परिवहन का लाभ मिलेगा। मित्र मंडल ने इस पहल के लिए लोकनेता हितेंद्र ठाकुर, स्थानीय नगर सेवक कन्हैया भोईर तथा वसई विरार महानगर पालिका के परिवहन विभाग और सभी अधिकारियों का आभार व्यक्त किया है। साथ ही उम्मीद जताई है कि शेष प्रस्तावित बस मार्ग भी जल्द शुरू किए जाएंगे। यासाठी बससाठी आंदोलनाचा फक्त इशारा देणार होतो, दिला नव्हता आम्ही, पण आपले लोकनेते हितेंद्रजी ठाकूर तसेच आपले नगरसेवक कन्हैया बेटादा भोईर त्यांनी मला सांगितलं की या बस आपल्या पहिल्यापासून चालूच होत्या, रस्ता खराब असल्यामुळे ह्या बस बंद महापालिकेच्या वती करण्यात आल्या होत्या, कारण की सारख्या बस बंद पडायच्या। संपूर्ण रस्ता आपला टिवरी फाटा ते बोयदापाड्यापर्यंत संपूर्ण रस्ता खराब होता, म्हणून बसवाले सेवा द्यायला कधी बस इकडे बंद कधी तिकडे बंद, म्हणून त्या बस त्या परिवहनाकडून बंदच करण्यात आल्या होत्या। पण आता रस्ता पूर्ववत चांगला झालेला आहे। आता या बस आजपासून परत नागरिकांच्या सेवेत आलेत। मुळात मागणी वाढत चालली आहे, इकडे रहदारी सुद्धा वाढत चालली आहे, तर भविष्यात अजून बस येतील का? आजपासून ही पहिली बस चालू केली परिवहन सेवेने आणि याच्यानंतर 3 बस अजून आपल्या येत आहेत। एक अंतर्गत फिरणार, एक नायगाव स्टेशन ते पवित्र धाम आणि नायगाव स्टेशन ते बोयदापाडा। आज मला आनंद आहे की इकडे म्हणजे पब्लिक खूप वाढलेला आहे आणि बस सेवा आणि सेवेमध्ये म्हणजे आणि आम्हाला निवडून द्यायचा आनंद काय की आपण सेवेसाठी संपूर्ण परिपूर्ण होतात लोकांसाठी। आता पुन्हा बस चालू झाल्यामुळे आम्हाला लय म्हणजे आम्ही व्यक्त नाही करू शकत। आम्हाला एवढी म्हणजे चेतन दादा आणि कन्हैया बेटा दादा भोईर, नूतन दादा, रवी ठक्कर आणि जसे का हे मी नाही ओळखत, पण आपल्या सोबत उभे आहेत आणि इकडचे नागरिक लय आम्हाला आनंदित वाटते का एवढा त्रास होत होता लहान मुलांना सोडायला पावसामुळे, आणि रस्ता पण व्यवस्थित आता झालेला आहे थोडं बहुतक, पण जे त्रास आम्हाला बसमुळे होत होता ते आता वाटतंय का आमचा चेतन दादामुळे ते पूर्ण क्लिअर झालेलं आहे। धन्यवाद।